नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. परंतु विधात्याला श्रीरामांचे माझ्यावरील प्रेम सहन झाले नाही. त्याने माझ्या दुष्ट मातेच्या निमित्ताने आम्हा दोघा भावांमध्ये अंतर निर्माण केले हे सांगणेही मला आज शोभत नाही. कारण स्वतःच्या समजुतीने कोणी साधू पवित्र झाला आहे काय? माता दुष्ट आहे आणि मी सदाचारी व साधू आहे असे मनात आणणे हेच कोट्यवधी दुराचारांसारखे आहे. कद्दनचे कणीस कधी उत्तम भात उत्पन्न करील काय? काळा शिंपला कधी मोती उत्पन्न करील काय? स्वप्नातही कुणामध्येच दोषाचा लेश मात्रही नाही. माझे दुर्दैव हाच अथांग समुद्र आहे. मी आपल्या पापांचा परिणाम लक्षात न घेता मातेला कटुवचन बोलून विनाकारण दुखावले. मी आपल्या मनाला सर्व बाजूंनी ढुंडाळून पाहिले व मी हारलो. माझ्या कल्याणाचा एकही उपाय सुचत नाही. एकाच प्रकारे निश्चितपणे माझे भले होईल, ते म्हणजे गुरु महाराज सर्व समर्थ आहेत आणि श्री सीताराम माझे स्वामी आहेत. यामुळे परिणाम चांगला होईल असे मला वाटते. या साधूंच्या सभेमध्ये आणि गुरुजी व स्वामींच्या जवळ या पवित्र तीर्थस्थानात मी सत्यभावनेने सांगतो, हे प्रेम आहे की कपट, खोटे आहे की खरे, हे सर्वज्ञ मुनी वशिष्ठ आणि अंतर्यामी श्री रघुनाथ जाणोत. प्रेमाचा पण पाळून पिताजींचे मरण ओढवणे आणि मातेची दुर्बुद्धी यांच्या साक्षीला हे जग आहे. माता व्याकुळ आहेत, त्यांना पाहवत नाही. अयोध्यापुरीचे स्त्री पुरुष दुसह दुःखाने जळत आहेत. या सर्व अनर्थाचे मूळ मीच आहे. हे ऐकून आणि जाणून घेतल्यापासून मी सर्व दुःख भोगले आहे. श्री रघुनाथ, लक्ष्मण आणि सीतेसोबत मुनींचा वेश धारण करून अनवाणी पायी वनात गेले. हे ऐकून भगवान शंकर साक्षीला आहेत की हा प्रहार झेलूनही मी जिवंत राहिलो. नंतर निषाद राजाचे प्रेम पाहूनही माझे हे वज्राहून कठोर हृदय विदीर्ण झाले नाही. आता येथे आल्यावर डोळ्यांनी सर्व पाहिले. माझा हा जड जीव जिवंत राहून मला पिडणार. ज्यांना पाहिल्यावर वाटेतील सर्पिन आणि विंचू हे सुद्धा आपले विष व आपला तीव्र क्रोध सोडून देतात. तेच रघुनंदन, लक्ष्मण व सीता हे जिला शत्रू वाटले त्या कैकेयीचा पुत्र असलेल्या मला सोडून दुसह दुःख दुसरं कोणाला सतावणार? अत्यंत व्याकुळ व दुःख, प्रेम, विनय आणि नीती यांनी भरलेली भरताची वाणी ऐकून सर्व लोक शोकमग्न झाले. साऱ्या सभेत विषाद पसरला. जणू कमलवनावर हिमपात झाला. तेव्हा ज्ञानी मुनी वशिष्ठांनी अनेक प्रकारच्या प्राचीन कथा सांगून भरताचे समाधान केले. नंतर सूर्यकुलरूपी कुमुदवनाला प्रफुल्ल करणारे चंद्रमा श्री रघुनाथ योग्य प्रकारे सांगू लागले. हे भरता, आपल्या मनात तू विनाकारण अपराधीपण बाळगत आहेस. जीवाची गती ही ईश्वराच्या अधीन आहे हे जाणून घे. माझ्या मते त्रिकालातीत आणि त्रैलोक्यातील सर्व पुण्यात्मे पुरुष हे तुझ्याहूनही खालचे आहेत. मनातही तुझ्यावर आरोप केल्यास इहलोक व परलोक हे दोन्हीही नष्ट होतील. ते मूर्ख लोकच कैकेयी मातेला दोष देतात की ज्यांनी गुरु व साधूंचा सत्संग कधी केलेला नाही. हे भरता, तुझे नामस्मरण करताच सर्व पापे, अज्ञान आणि अमंगळ यांच्या राशी नष्ट होतील आणि या लोकी सुंदर कीर्ती व परलोकी सुख मिळेल. हे भरता, मी भगवान शिवांना साक्षीला ठेवून खरे सांगतो की ही पृथ्वी तुझ्यावरच आधारित आहे. बाबा रे, तू विनाकारण खिन्न होऊ नकोस. वैर व प्रेम हे लपवल्याने लपत नसते. पशु पक्षी हे मुनींच्या जवळ बिनधास्त जातात, परंतु शिकाऱ्याला पाहून पळून जातात. पशु पक्षी सुद्धा मित्र कोण व शत्रू कोण हे ओळखतात. मग मनुष्य शरीर तर गुण व ज्ञानाचे भांडार आहे. वत्सा, मी तुला चांगला ओळखतो. काय करू? मनाची मोठी द्विधा अवस्था झाली आहे. राजांनी माझा त्याग करून सत्याचे रक्षण केले आणि माझ्या प्रेमापोटी शरीराचा त्याग केला. त्यांचे वचन खोटे पडू नये असे मला वाटते. त्याहीपेक्षा तुझी भीड मला जास्त वाटते. शिवाय गुरुजींनी तुझ्या सांगण्याप्रमाणे वागण्याची आज्ञा केली आहे, म्हणून आता तू जे काही सांगशील त्याप्रमाणे करण्याची माझी इच्छा आहे. तू मन प्रसन्न ठेवून आणि संकोच सोडून जे काही सांगशील तेच मी आज करीन. सत्यप्रतिज्ञ रघुकुल श्रेष्ठ श्री रामांचे वचन ऐकून सर्व समाज सुखावून गेला. देवगणांसह देवराज इंद्र घाबरून विचार करू लागला की योजलेले कार्य बिघडू पाहत आहे, काही उपाय करता येत नाही. तेव्हा तो मनातल्या मनात श्रीरामांना शरण गेला. मग ते आपसात विचार करून म्हणू लागले की श्री रघुनाथ हे भक्ताच्या भक्तीला वश असतात.
अंबरीश व दुर्वास यांची आठवण झाल्यावर तर देव व इंद्र फारच निराश झाले. पूर्वी देवांनी फार काळ दुःख भोगले. भक्त प्रल्हादानेच तेव्हा भगवान नरसिंह यांना प्रकट केले. सर्व देव परस्परांच्या कानात कुजबुजून आणि डोकं हलवून म्हणाले की यावेळी देवांचे कार्य भरताच्या हाती आहे. हे देवांनो, आणखी कोणताही उपाय दिसत नाही. श्रीराम हे आपल्या श्रेष्ठ सेवकाची सेवा मान्य करून त्याच्यावर फार प्रसन्न होतात. म्हणून आपले गुण आणि शील यांनी श्रीरामांना वश करून घेणाऱ्या भरताचे सर्वजण आपापल्या मनात प्रेमाने स्मरण करा. देवांचे मत ऐकून देवगुरु बृहस्पती म्हणाले, चांगला विचार केलात. तुमचे भाग्य मोठे आहे. भरताच्या चरणांचे प्रेम हे जगात सर्व मांगल्याचे मूळ आहे. आजच्यासाठी धन्यवाद.